2 ऑक्टोबर वसाहत मुंबई महानगरपालिका विद्यालय परळ भुईवाडा। खरं तर ही मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे आणि आपण थेट ही दृश्य दाखवतोय की गेल्या काही वर्षांपासून ही शाळा गायब असल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतं। मात्र शाळा निर्गम उतारा संबंधित चौकशी फक्त शनिवारीच करावी व अर्ज शनिवारी स्वीकारले जाते। अर्जामध्ये खालील गोष्टींचा उल्लेख आणि संबंधित जी काही लागणारी सर्टिफिकेट आहे ते या सगळ्या संदर्भातलं हे कार्यालय आहे ते सध्या पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेची खरं तर या ठिकाणी ही शाळा होती, मात्र ही शाळा आहे ती बिल्डिंग डेव्हलप झालेली झोपडपट्टी पुनर्वसन विभागामार्फत खरं तर SRA हा प्रोजेक्ट आहे तो राबविण्यात आला आणि त्यानंतर खरं तर ही शाळा आहे ती देणं अनिवार्य होतं बिल्डरला। मात्र ही बिल्डरला शाळा कुठल्याही पद्धतीने देण्यात आलेली नाहीये। सध्या इमारतीच्या 3 ते 4 वर्ग आहेत ते खरं तर दिलेले पाहायला मिळतात। विशेष करून वर्ग क्रमांक आणि त्या वर्गाला देखील आहेत ते एविंग असेल, एविंगचे हे नंबर आहेत ते देखील टाकलेले पाहायला मिळतात। एविंग 107 वर्ग, एविंग 106 वर्ग अशा पद्धतीचे हे सगळे वर्ग आहेत ते खरं तर लावलेले पाहायला मिळतात। मात्र मूळ जी शाळा होती ती कुठेतरी गिळंकृत केली असंच म्हणावं लागणार आहे, कारण की मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही शाळा होती आणि मुंबई महानगरपालिकेला एखादी जर शाळा गेली तर ती पुन्हा बांधून देणं हे तेवढंच काम आहे। मात्र ते कुठल्याही पद्धतीची शाळा आहे ती अद्यापही या ठिकाणी बांधून दिलेली नाहीये असं सध्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतं आणि 2 ते 3 वर्ग आहेत त्या ठिकाणी केलेले दिसतात। मात्र या ठिकाणी एकही विद्यार्थी आता या शाळेमध्ये नाही, त्यामुळे कुठेतरी मुंबई महानगरपालिकेची शाळाच कुठेतरी गायब झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। व्हिडिओ नितीन बोधारेचा, गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।